या सगळ्या युक्तिवादांनंतर म्हणजे ईडी आणि संजय राऊत यांच्या वकिलांनी ईडी कोठडी संजय राऊतांना सुनावली केली आहे। ओके, आपल्यासोबत संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत आहेत। संदीपजी, आपण कोर्टामध्ये होतात, काय नेमके युक्तिवाद करण्यात आले? नाही, युक्तिवाद मी सांगू शकत नाही, परंतु आज कोर्टाने आमचं मागणी जी ईडीची मागणी होती 8 दिवसाची कोठडी ती रोखावून 3 दिवसाची कोठडी दिलेली आहे। ईडीच्या वकिलांनी आरोप केलेला आहे की ही सगळी कारवाई जी आहे या कारवाईमध्ये प्रवीण राऊत हे फक्त नावाला समोर दिसत आहेत, पण संपूर्ण बॅकग्राऊंड म्हणजे पडद्यामागे संजय राऊत होते। इतक्या वर्षांनी आठवण झाली आहे का ते मला माहिती नाही, हे सगळं राजकीय हेतूने केले गेलेलं आहे। नक्कीच हाच आपल्या वकिलांचा दावा होता ही सर्व कारवाई जी आहे राजकीय हेतूने करण्यात आलेली आहे। नेमकं काय म्हणायचं त्याच्यामधून? नाही, जो भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बोलतो त्याचा आवाज दाबण्याचं काम केंद्र सरकार करते। आता ज्या पद्धतीने फ्लॅट असेल अकाउंट जे आहेत 1 करोड